ती घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर चहूबाजूंनी पुणे पोलिसांवरती टीका होताना पाहायला मिळाली होती। कारण या घटनेतील जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे आणि त्याला तात्काळ जामिनावरती त्याची सुटका सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर त्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र पुणे पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाईवरती एकूण साशंकता व्यक्त केली जात होती आणि त्यामुळे आज स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली। या संदर्भात आता पुणे पोलीस आयुक्त आणि एकूणच सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत, त्यांना काही सूचना सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण 2 दिवसांपासून या सगळ्या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांकडून सरकारवरती आणि एकूण पुणे पोलिसांवरती टीका होताना पाहायला मिळाली होती। कारण हिट अँड रन प्रकरणी 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। कल्याणी नगर या परिसरामध्ये शनिवारी रात्री 3:30 वाजताची ही घटना आहे आणि त्या ठिकाणी एका विशाल अग्रवाल या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याने आपल्या पोर्शे कारने एक तरुण आणि तरुणीला आपल्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती आणि त्यानंतर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याला तात्काळ अटक सुद्धा करण्यात आली होती। मात्र अल्पवयीन असल्यामुळे त्याला तात्काळ कोर्टाने सोडून सुद्धा दिलं होतं, जामिनावरती त्याची सुटका सुद्धा केली होती। काल लगेचच त्याचे वडील विशाल अग्रवाल याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। साधारणतः संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास विशाल अग्रवाल हे यांना पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलं जाईल। त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली जाणार आणि त्यानंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। ज्या बारमध्ये जो विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा आहे त्याने ज्या ठिकाणी पार्टी केली होती त्या बारच्या मालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या स्टाफवरती सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या मालकाला आणि एकूण त्या बारमधल्या स्टाफला सुद्धा अटक करण्यात आली होती। त्यांना आज कोर्टात सुद्धा हजर करण्यात आले आहे। तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुद्धा या संदर्भात कडक पावलं उचलत या दोन्ही बारवरती कारवाई करत ही दोन्ही बार सील करण्यात आलेल्या आहेत। मात्र एकूण जी काही कारवाई पाहता गृह मंत्रालयाकडून कुठेही समाधान व्यक्त केले जात नव्हतं। गृहमंत्री या संपूर्ण कारवाईवरती नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांना आदेश सुद्धा दिले होते की या संदर्भात कुणालाही पाठीशी घालता कामा नये, कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचे आदेश गृहमंत्र्यांकडून। त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आज सकाळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना थेट फोन केला होता। फोनवरून त्यांना या सगळ्या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले होते। त्यानंतर ही संपूर्ण चक्र फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि पुणे पोलिसांनी हे अटक सत्र त्यानंतर बारवरती होणारी कारवाई यानंतर सुद्धा आज स्वतः गृहमंत्री हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात थेट आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची ते आता माहिती घेत आहेत आणि या संदर्भात पुढे नेमकी काय कारवाई करते या संदर्भात नक्कीच योगेश या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल। तसंच देवेंद्र फडणवीस स्वतः पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आहेत तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन्ही पब सील केले जात आहेत यावर आपली नजर असेल।